सुलोचनाबाईंनी घरातील सर्व लोकांना एकाच वेळी एकत्र जमवले. तेव्हा लहान सून अनघाने आपला पती रोहितच्या कानात हळूच विचारले, आज काय गोष्ट आहे हो? सासूबाईंनी सर्वांना एकत्र का बोलावले आहे? तेव्हा रोहितने तिच्याकडे थोडे झुकत म्हटले, जेव्हाही आईला एखादी गोष्ट आवडत नाही किंवा तिला एखाद्या गोष्टीचे वाईट वाटते, तेव्हा ती आपल्या सर्वांना अशीच एकत्र जमवते. आजसुद्धा कदाचित अशीच काहीतरी गोष्ट आहे. अनघाने पुन्हा धैर्याने विचारले, आणि जर त्यांना एखादी गोष्ट वाईट वाटली तर त्या काय करतात? रोहितने हळूच सांगितले, त्या कोणतीही शिक्षा देऊ शकतात, खाणेपिणे बंद करू शकतात, कुठेही येण्या जाण्यावर बंदी घालू शकतात. हे ऐकून अनघा थोडी घाबरली. ती मनातल्या मनात विचार करू लागली की जर तिचीही काही चूक निघाली तर माहीत नाही तिच्यासोबत काय होईल. तेवढ्याच सुलोचनाबाईंनी सर्वांकडे पाहिले आणि म्हणाल्या, हे बघा, आता या घरात एक नवीन सदस्य आला आहे. अनघाच्या येण्याने घराचे खर्चही वाढले आहेत. या घरात जेवढे लोक कमावतात ते सर्व आपली कमाई घरात देतात. एवढे बोलून त्यांनी अनघाकडे पाहत म्हटले, ज्याप्रमाणे बाकी सर्वजण आपला पगार घरात जमा करतात, त्याचप्रमाणे तू सुद्धा पुढच्या महिन्यापासून तुझा पूर्ण पगार घराच्या खर्चासाठी देशील. तुझा पगार जसा येईल तसा तो पूर्ण पगार माझ्या हातात असला पाहिजे. अनघा आश्चर्याने म्हणाली, सासूबाई, तुम्ही हे काय म्हणत आहात? मी माझा पगार तुम्हाला देऊ शकत नाही. तेवढ्यात तिची जाऊ सायली बोलली, का देऊ शकत नाहीस? अरे, मी सुद्धा तर माझा पगार या घरात देते ना, मग तू का देऊ शकत नाहीस? अनघाने सर्वांकडे पाहत म्हटले, तुम्हा सर्वांना माहीत आहे की माझ्या पगारातून माझ्या आईच्या औषधांचा खर्च चालतो. हे एकदा सुलोचनाबाईंनी रागात म्हटले, आम्ही तुझ्या आईची जबाबदारी घेतलेली नाही. तुझ्या भावाला सांग की एखादी नोकरी कर आणि आपल्या आईचा खर्च उचल. अनघाने रोहितकडे पाहिले आणि म्हणाली, मी लग्नाआधीच तुला सांगितले होते की मी माझ्या आईचा खर्च उचलणार आहे. सध्या माझा भाऊ शिक्षण घेत आहे. जसे त्याचे शिक्षण पूर्ण होईल आणि त्याला नोकरी लागेल, मी घरी पैसे देणे बंद करेन. रोहितने शांत स्वरात म्हटले, तू जे काही सांगितले होतेस ते मला आठवत आहे अनघा, पण मी थोडीच तुझ्याकडे पैसे मागत आहे. हे सर्व आई म्हणत आहे, त्यामुळे तिच्याशीच बोल. रोहितच्या या बोलण्याचे अनघाला खूप वाईट वाटले. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचा पती अशा प्रकारे सर्वांसमोर तिची साथ सोडेल. अनघा आपल्या जागेवर उठत खंबीर आवाजात म्हणाली, मी घरात माझी पूर्ण कमाई देणार नाही. मी माझ्या पतीची जबाबदारी आहे आणि माझा खर्च उचलणे ही माझ्या पतीची जबाबदारी आहे. तेवढ्यात सायलीसुद्धा आपल्या सासूकडे पाहून म्हणाली, जर लहान सून आपली कमाई देणार नाही तर मी सुद्धा आता माझा पगार देणार नाही. सुलोचनाबाईंनी दोघांकडे रागाने पाहत म्हटले, तुम्हा दोघींना चांगलीच माहीत आहे की जर तुम्ही असे केले तर मी काय करू शकते. तेव्हा अनघाने हळूच विचारले, तुम्ही काय करू शकता सासूबाई? तर सुलोचनाबाईंनी रागाने सांगितले, आजपासून तुम्हा दोघी या घरात जेवणार नाही आणि या घरातील कोणतीही वस्तू वापरणार नाही, ना शॅम्पू, ना साबण आणि ना दुसरी कोणतीही गोष्ट. हे ऐकून अनघाने आपले सासरे यशवंतराव यांच्याकडे पाहत म्हटले, बाबा, हा कसा नियम आहे? जर पती कमावतो तर आपल्या पत्नीचा खर्च उचलणे ही सुद्धा त्याची जबाबदारी असते. मग पत्नी कमावत असो वा नसो. त्यावर यशवंतरावांनी शांत स्वरात म्हटले, मी या बाबतीत काहीच करू शकत नाही सूनबाई. सुरुवातीपासूनच या घराची जबाबदारी तुझ्या सासूच्या हातात आहे. तेवढ्याच सुलोचनाबाई उभ्या राहून म्हणाल्या, उद्यापासून तुम्ही दोघी या घरात काहीही खाणार नाही. जर तुम्ही घरचे अन्न खाल्ले किंवा कोणतेही सामान वापरले तर त्याचे पैसे द्यावे लागतील. एवढे बोलून त्या आपल्या खोलीत निघून गेल्या. अनघासुद्धा रागाने पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेली. काही वेळानंतर जसा रोहित खोलीत आला तसे अनघाने रागात म्हटले, मी लग्नाआधीच तुला सर्व काही सांगितले होते की मी माझ्या कमाईतूनच माझ्या आईचा खर्च उचलणार आहे. मग बाहेर तू माझी साथ का नाही दिलीस? हे बघ अनघा, जर मी काही बोललो असतो तर कदाचित आईने इथून पुढे मला बाईकमध्ये डिझेल भरण्यासाठी पैसेसुद्धा दिले नसते. कदाचित मला ही शिक्षा मिळाली असती. एका वेळचे जेवण बंद केले असते किंवा मला छतावर झोपायला सांगितले असते. आता तूच सांग, मी काय केले असते? अनघाने रागाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली, तुला जर नेहमी तुझ्या आईच्याच आधारावर राहायचे होते तर मग लग्नच का केले? तिच्यासोबत राहायचे होते. एवढे बोलून तिने चादर तोंडावर ओढून घेतली आणि दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी घराच्या दोन्ही सुना नेहमीप्रमाणे लवकर उठल्या आणि घरची सगळी कामं
कामे आटपू लागल्या. त्याने संपूर्ण कुटुंबासाठी नाश्ता तयार केला. जेव्हा घरातील सर्व लोक नाश्ता करून उठले तेव्हा अनघा आणि तिची जाऊ सायली स्वतः जेवण्यासाठी बसल्या. तेवढ्यात अनघाची नणंद प्राचीने त्या दोघींच्या समोरून प्लेट ओढून घेत म्हटले, काल रात्री आईने जे सांगितले होते ते कदाचित तुम्ही दोघी विसरल्या आहात. जोपर्यंत तुम्ही तुमची कमाई घरात देणार नाही तोपर्यंत या घरचे अन्न खाऊ शकत नाही. अनघाने न घाबरता प्राचीच्या हातातून आपली प्लेट परत घेतली आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, या घरात जेवण जेवणे हा आमचा अधिकार आहे आणि हा अधिकार आमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एवढे बोलून ती आपली प्लेट उचलून आपल्या खोलीत निघून गेली. आतून दरवाजा बंद केला आणि आरामात जेवण केले. काही वेळानंतर ती बाहेर आली. प्लेट स्वयंपाकघरात ठेवली, आपली बॅग उचलली आणि ऑफिसला निघून गेली. तिकडे सायली नणंदेच्या रागामुळे आणि भीतीमुळे काहीही न खाताच ऑफिसला निघून गेली. त्या संध्याकाळी जेव्हा अनघा ऑफिसमधून परत आली तेव्हा तिने पाहिले की स्वयंपाकघराच्या दरवाजाला कुलूप लावलेले होते. ती थेट आपली सासू सुलोचनाबाईंकडे गेली आणि म्हणाली, सासूबाई, स्वयंपाकघराला कुलूप का लावले आहे? त्यावर सुलोचनाबाईंनी थंड स्वरात उत्तर दिले, जेणेकरून तुम्ही दोघी गुपचूप आत जाऊन काही खाणार नाही. जोपर्यंत पैसे देणार नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही. सायली आधीच ऑफिसमधून थकून आली होती. तिच्या चेहऱ्यावरील थकवा स्पष्ट सांगत होता की तिने सकाळपासून काहीही खाल्लेले नाही. तेव्हा अनघाने आपल्या सासूकडे पाहत म्हटले, मग काय बाकीचे लोकसुद्धा जेवणार नाहीत? सुलोचनाबाई म्हणाल्या, बाकी सर्वांचे जेवण बनवून माझ्या खोलीत ठेवले आहे. त्यांची काळजी करण्याची तुला गरज नाही. त्या रात्री अनघाने स्वतःसाठी आणि आपल्या जावेसाठी ऑनलाईन जेवण मागवले. दोघींनी छतावर बसून जेवण केले. सायली ज्या प्रकारे पटापट जेवण करत होती ते पाहून स्पष्ट जाणवत होते की ती सकाळपासून भुकेली आहे. अनघाने तिच्याकडे पाहत म्हटले, जर तू स्वतःसाठी आवाज उठवणार नाहीस तर कधीच काही बदलणार नाही. सायलीने डोळ्यात अश्रू आणून तिच्याकडे पाहिले आणि म्हणाली, मी तुझ्यासारखी खंबीर नाही, ना माहेरून ना मनाने. मलाही वाटते की माझ्या कमाईतून काही पैसे माझ्या घरी पाठवावेत, पण सासूबाईंमुळे तसे करू शकत नाही. तू तुझी लढाई लढ, पण मला यामध्ये सामील करू नकोस. मला या सगळ्यांपासून दूरच राहायचे आहे. एवढे बोलून तिने आपले जेवण संपवले आणि दोघी परत खाली आल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघा उठली तेव्हा तिने घरचे कोणतेही काम सुरू केले नाही. ती आरामात सोफ्यावर बसून आपला मोबाईल पाहू लागली. दुसरीकडे सायली एकटीच संपूर्ण घरचे काम करत होती. काही वेळानंतर सुलोचनाबाई रागाने म्हणाल्या, अनघा, आज तू घरचे कोणतेही काम का नाही केलेस? त्यावर अनघाने अगदी स्पष्ट शब्दात उत्तर दिले, जोपर्यंत मला घरचे काम करण्यासाठी पैसे दिले जाणार नाहीत तोपर्यंत मी कोणतेही घरगुती काम करणार नाही. ज्याप्रमाणे माझ्याकडून जेवण जेवण्याच्या बदल्यात पैसे मागितले जात आहेत त्याचप्रमाणे माझे कामसुद्धा मोफत असू शकत नाही. स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे, कपडे धुणे, चहा बनवणे आणि बाकी इतर सर्व कामांचीही एक किंमत असते. जर मी हे सर्व करणार असेल तर महिन्याच्या हिशोबाने त्याचे पैसेही द्यावे लागतील. अनघाचे बोलणे ऐकून सुलोचनाबाईंचा चेहरा रागाने लाल झाला. नणंद प्राचीसुद्धा टोमणे मारू लागली, पण अनघा आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. तिने त्या दिवशी घराचे एकही काम केले नाही. संध्याकाळपर्यंत घराचे वातावरण इतके खराब झाले की सायली घाबरली. घरात शांतता राहावी म्हणून तिने चुपचाप आपला पगार सुलोचनाबाईंना देऊन टाकला. यामुळे सुलोचनाबाईंचा धीर आणखीनच वाढला आणि त्यांनी मनातल्या मनात ठरवले की त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये अनघाला झुकवूनच राहतील. त्या संध्याकाळी जेव्हा अनघा ऑफिसमधून परत आली तेव्हा तिने पाहिले की मुख्य दरवाजा आतून बंद होता. तिने अनेकदा घंटा वाजवली पण कोणीही दरवाजा उघडला नाही. आतून स्पष्ट आवाज आला, ज्याने घराचा खर्च दिला नाही त्याचा या घरात कोणताही अधिकार नाही. अनघाने एक क्षणही गप्प राहणे योग्य मानले नाही. ती गेटसमोर उभी राहून मोठ्या आवाजात गल्लीतील लोकांना बोलावत म्हणाली, ऐका, तुम्ही सर्वजण बघा, या घरात सुनेकडून पैसेही मागितले जातात आणि तिच्याकडून कामही करून घेतले जाते आणि तरीही तिला घराबाहेर काढले जाते. तिचा आवाज ऐकताच
आसपासचे लोक आपापल्या घरातून बाहेर पडू लागले. कोणी खिडकीतून डोकावू लागले तर कोणी बाल्कनीमध्ये आले आणि कोणी गेट बाहेर उभे राहून तमाशा पाहू लागले. महिलांमध्ये कुजबूज सुरू झाली. सुलोचनाबाईंची इज्जत हळूहळू संपूर्ण गल्लीत चर्चेचा विषय बनू लागली. आत उभे असलेले यशवंतराव सर्व काही पाहत होते, पण त्यांच्यात काही बोलण्याची हिंमत नव्हती. तर बाहेर अनघा पूर्ण आत्मविश्वासाने उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना घबराट, उलट असा आत्मविश्वास होता जो संपूर्ण गल्लीच्या शांततेला छेदत चालला होता. ती मोठ्या आवाजात म्हणाली, बघून घ्या बहिणींनो, हाच आहे या घराचा न्याय. कमावणाऱ्या सुनेकडून आधी पैसे मागितले गेले, मग तिच्याकडून काम करून घेतले गेले आणि आता तिला घराबाहेर काढले गेले. तिचे बोलणे ऐकून आसपासच्या महिला आपापल्या घरांच्या खिडक्यांमधून डोकावू लागल्या. कोणी बाल्कनीमध्ये आल्या तर कोणी आपल्या दरवाजाबाहेर उभे राहिले. तेवढ्यात समोरच्या घरचे कुलकर्णी काका, जे गल्लीत आपले मत मांडण्यासाठी ओळखले जात होते, पुढे आले आणि म्हणाले, हे तर पूर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही महिलेला अशा प्रकारे घराबाहेर उभे करणे योग्य नाही. मी माझ्या डोळ्यांदेखत हे सर्व होऊ देणार नाही. त्यांच्या पत्नीने लगेच आपला मोबाईल काढला आणि कोणालाही काहीही न विचारता पोलिसांना फोन लावला. त्यांनी स्पष्ट सांगितले, हे केवळ घरचं भांडण नाही. येथे एका महिलेला तिच्याच घरात प्रवेश करू दिला जात नाही आहे. हे ऐकून अनघाने एक क्षणासाठी डोळे बंद केले. जणू मनातल्या मनात म्हणत असावी की आता सत्य सर्वांसमोर येईल. घराच्या आत सुलोचनाबाईंची प्रकृती बिघडली होती. त्यांचे हातपाय कापू लागले होते. प्राची वारंवार पडद्यामागून डोकावून पाहत होती. सायली डोके खाली घालून गप्प बसली होती आणि रोहित भिंतीला टेकून उभा होता. त्याच्या गळ्यातून जणू आवाजच निघत नव्हता. सुमारे 10 मिनिटांनंतर पोलीस आले आणि एक महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि एक सब इन्स्पेक्टर तेथे पोहोचले. गर्दी आपोआप 2 भागात विभागली गेली. महिला कॉन्स्टेबलने सर्वात आधी अनघाकडे पाहिले आणि शांत आवाजात विचारले, काय झाले आहे? तुम्ही बाहेर का उभ्या आहात? पोलिसांना पाहून अनघाच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने स्वतःला सावरत म्हटले, मॅडम, माझ्याकडून या घरात राहण्यासाठी आणि जेवण्यासाठी पैसे मागितले जात आहेत, तर माझ्या पगारातील अर्धा हिस्सा मी यांना देते. बाकी अर्ध्या हिश्श्यातून मी माझ्या आईच्या औषधांचा खर्च उचलते. याच कारणामुळे मला घराबाहेर काढले गेले आहे. काय कायदा याची परवानगी देतो? हे ऐकताच महिला कॉन्स्टेबलचा चेहरा कडक झाला. तिने दरवाजाच्या दिशेने पाहून मोठ्याने आवाज दिला. तेव्हा सुलोचनाबाई घाबरल्या. त्यांनी कापत्या आवाजात म्हटले, दरवाजा उघडा. जसा दरवाजा उघडला तशी महिला कॉन्स्टेबल थेट आत गेली. तिने चहूबाजूला नजर फिरवली आणि मग सुलोचनाबाईंना विचारले, सुनेला बाहेर का उभे केले आहे? त्या सुलोचनाबाई सफाई देत म्हणाल्या, ही घरचा खर्च देत नाही. आमच्या घरचा हाच नियम आहे. महिला कॉन्स्टेबलने कडक शब्दात सांगितले. नियम काहीही असो, कोणत्याही महिलेला तिच्या घरात प्रवेश करण्यापासून रोखणे हा गुन्हा आहे. मग तिने अनघाकडे पाहून म्हटले, तुम्ही आत या, हे तुमचेही घर आहे. अनघा जशी आत आली तशी बाहेर उभ्या असलेल्या लोकांमध्ये कुजबूज आणखीनच वाढली. सर्वांची नजर सुलोचनाबाईंवर खिळली होती. महिला कॉन्स्टेबलने रोहितकडे पाहत विचारले, तुम्ही यांचे पती आहात का? रोहितने होकारार्थी मान हलवली, पण त्याच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. महिला कॉन्स्टेबलने पुन्हा विचारले, तुम्हाला असे वाटते का की तुमच्या पत्नीला घराबाहेर ठेवले जावे? हा प्रश्न ऐकतात रोहितची मान आणखीनच झुकली. महिला कॉन्स्टेबलने स्पष्ट चेतावणी दिली की जर इथून पुढे अशा प्रकारची वागणूक पुन्हा झाली तर तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. घराचा खर्च आपापसातील संमतीने चालतो, जबरदस्तीने नाही. कोणाच्याही पगारावर सर्वात पहिला अधिकार त्याचा स्वतःचा असतो. आज आम्ही फक्त समज देऊन जात आहोत, पण पुढच्या वेळी थेट कारवाई होईल. एवढे बोलून ते तिथून निघून गेले. पोलीस जातात संपूर्ण घरात एक विचित्र शांतता पसरली. तेच घर जिथे सकाळपर्यंत फक्त सुलोचनाबाईंची हुकुमशाही चालत होती, आता पूर्णपणे शांत होते. अनघा कोणाकडेही न पाहता आपल्या खोलीत गेली, बॅग ठेवली आणि पुन्हा बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर विजयाचा अहंकार नव्हता, तर एक संयम होता. जणू तिने सर्वांना हे पटवून दिले होते
की आता तिला दाबणे सोपे असणार नाही. बाहेर गल्लीतही बऱ्याच वेळापर्यंत याच घटनेची चर्चा सुरू होती. पहिल्यांदा या घरातील लोकांना जाणीव झाली की जेव्हा एखादी कमावणारी सून आपल्या सन्मानासाठी उघडपणे आवाज उठवते, तेव्हा वर्षानुवर्षे चालत आलेली चुकीची विचारसरणीसुद्धा लोकांसमोर उघडी पडते. पोलिसांची गाडी गल्लीतून निघून गेली आणि हळूहळू गर्दीही आपापल्या घरी परतू लागली. पण घराच्या आत उठलेले वादळ अजून शांत झाले नव्हते. दरवाजा बंद होताच रोहितने दीर्घ श्वास घेत म्हटले, मला ही गोष्ट समजायला खूप उशीर झाला, पण आज मला जाणीव झाली आहे की जर मी अजूनही गप्प राहिलो तर आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. मग त्याने संपूर्ण कुटुंबाकडे पाहत स्पष्ट शब्दात सांगितले, मी अनघाला घेऊन इथून निघून जाईन आणि वेगळा राहीन. पत्नीची साथ देणे हा कोणताही उपकार नसून तिचा अधिकार आहे. हे ऐकताच सुलोचनाबाई रागाने म्हणाल्या, आता आपल्या कुटुंबाला सोडणार तू, आणि तेही या मुलीसाठी? वा, शेवटी बायकोचा गुलाम बनलास तर मग? तिकडे यशवंतराव नातेवाईकांना फोन करून रोहितला समजावण्यासाठी बोलावू लागले. सर्वजण त्याला समजावू लागले की आई वडिलांना सोडून जाणे चुकीचे आहे. समाज काय म्हणेल आणि लोक कशा कशा गोष्टी बनवतील. पण यावेळी रोहितने सर्वांचे बोलणे चुपचाप ऐकल्यानंतर पहिल्यांदाच आपली बाजू मांडली. तो म्हणाला, मी माझ्या कुटुंबाला सोडत नाही आहे. मी फक्त चुकीच्या गोष्टींची साथ सोडत आहे. जर माझ्या पत्नीला दररोज अपमान सहन करावा लागत असेल तर अशा घरापासून वेगळे होणेच अधिक चांगले आहे. त्याच्या आवाजात आता भीती नव्हती, फक्त सत्य होते. त्या रात्री संपूर्ण घरात कोणीही शांतपणे झोपू शकले नाही. सुलोचनाबाईंचा राग, प्राचीचे टोमणे आणि नातेवाईकांचे बोलणे संपूर्ण घरात गुंजत राहिले. पण अनघा आणि रोहितच्या खोलीत एक वेगळी शांतता होती. दोघांना पहिल्यांदाच आपल्या निर्णयावर समाधान जाणवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच अनघाने चुपचाप आपली बॅग तयार केली. दोघांनी कोणाशीही वाद घातला नाही आणि कोणालाही कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. जाता जाता त्यांनी सुलोचनाबाईंकडे पाहिले, ज्या रागाने बसल्या होत्या. पण यावेळी ना कोणताही टोमणा ऐकू आला, ना कोणताही आदेश. काही वेळात दोघांनी दरवाजा उघडला, बाहेर पाऊल ठेवले आणि हळूहळू सर्वांच्या नजरेआड झाले. ते जाताच सुलोचनाबाई रडत म्हणाल्या, माझ्या मुलाला आपल्यासोबत घेऊन गेली. तेवढ्यात मोठी सून सायलीने पहिल्यांदाच आपल्या सासूकडे पाहत म्हटले, सासूबाई, आज तुमचा पराभव झाला आहे. ती तुमच्या मुलाला घेऊन गेली नाही तर आपला आत्मसन्मान आणि आपल्या पतीची साथ घेऊन गेली आहे. आणि जर असेच चालत राहिले तर तो दिवसही दूर नाही जेव्हा तुमचा मोठा मुलगा आणि सूनसुद्धा हे घर सोडून निघून जातील. हे ऐकताच पहिल्यांदाच सुलोचनाबाईंच्या पायाखालची जमीन सरकली. आज पहिल्यांदाच त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. तेवढ्यात सायलीने पुढे होऊन म्हटले, सासूबाई, आम्ही आमचा संपूर्ण पगार तुम्हाला देत राहिलो. तुम्ही कधी हे विचारले नाही की आमचीही काही स्वतःची स्वप्ने आहेत की नाही? जर आम्ही आमच्या कमाईतून थोडेफार पैसे आईच्या औषधांसाठी पाठवले तर तो काय गुन्हा आहे का? ज्या आईने आम्हाला जन्म दिला, सांभाळून मोठे केले, तिच्यासाठी थोडासा सहारा बनणे काय चुकीचे आहे? असे म्हणताना सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग थोडा वेळ थांबून ती म्हणाली, सासूबाई, आम्ही संपूर्ण घराचे कामही करतो आणि नोकरीही करतो, तरीही आम्ही कधी तक्रार केली नाही. पण बदल्यात आम्हाला सन्मानही मिळाला नाही. जर अशाच प्रकारे आमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली तर आता आम्हीसुद्धा या घरात राहू शकणार नाही. एवढे बोलून सायली आपल्या खोलीत गेली आणि आपली बॅग काढून त्यात कपडे ठेवू लागली. तेव्हा तिला सामान पॅक करताना पाहून मोठा मुलगा सुशांत घाबरला. त्याने विचारले, सायली, तू सुद्धा जात आहेस का? तेव्हा सायलीने ओल्या डोळ्याने म्हटले, मी घर सोडू इच्छित नाही, पण आपला सन्मान गमावूनही राहू शकत नाही. जर आज काहीच बदलले नाही तर उद्या आपली मुलेही हेच शिकतील की सून फक्त कमावण्यासाठी आणि सेवा करण्यासाठी असते. मी अशा विचारांसोबत राहू शकत नाही. हे ऐकताच सुलोचनाबाईंच्या हातातून पाण्याचा ग्लास सुटून जमिनीवर पडला. त्यांना पहिल्यांदाच जाणीव झाली की एक एक करून त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यापासून दूर जात आहे. यशवंतरावही हळूच म्हणाले, सुलोचना, अजूनही वेळ आहे. नातेसंबंध पैशाने नाही तर प्रेम आणि सन्मानाने चालतात.
जर आज तू बदलली नाहीस तर उद्या या मोठ्या घरात फक्त आपण दोघेच उरू. सुलोचनाबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना आपला हट्ट, आपला अहंकार आणि आपल्या चुका एक एक करून आठवू लागल्या. त्या धावत सायलीकडे गेल्या. तिचा हात पकडला आणि रडत म्हणाल्या, सुनबाई जाऊ नकोस, मला माफ कर. मी पैशाला नात्यापेक्षा मोठे समजले. मी विसरले होते की सुना घरच्या लक्ष्मी असतात, नोकरानी नाही. आज मला समजले आहे की सुनेच्या कमाईवर सर्वात आधी तिचाच अधिकार असतो आणि जर ती आपल्या आईच्या आजारपणात मदत करत असेल तर त्यात काहीच गैर नाही. यानंतर त्यांनी लगेच आपला लहान मुलगा रोहितला फोन केला. फोन उचलता सुलोचनाबाई रडू लागल्या. बेटा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुम्ही दोघे घरी परत या. आता या घरात कोणत्याही सुनेकडून तिचा पूर्ण पगार मागितला जाणार नाही. तिला तिच्या आईची जी काही मदत करायची असेल ती करू शकते. मला कोणतीही अडचण नाही. फोनच्या दुसऱ्या बाजूला काही क्षणांसाठी शांतता पसरली. मग अनघा म्हणाली, सासूबाई, आम्हाला पैशाची नाही, फक्त सन्मानाची गरज होती. जर तुमचे मन खरोखरच बदलले असेल तर आम्ही नक्कीच परत येऊ. पण या घरात आता कोणतीही सून घाबरून नाही तर सन्मानाने राहील. त्याच दिवशी रोहित आणि अनघा घरी परत आले. ते येताच सुलोचनाबाईंनी अनघासमोर हात जोडून माफी मागितली. त्या दिवसानंतर घराचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले. आता घराचे निर्णय एकत्र मिळून घेतले जाऊ लागले. सुनांनाही मुलीप्रमाणे सन्मान मिळू लागला. निष्कर्ष मित्रांनो, कोणत्याही सुनेच्या कमाईवर जबरदस्तीने अधिकार गाजवणेच नाही तर तिचा सन्मान आणि तिच्या अधिकारांचा आदर करणे हीच एका खऱ्या कुटुंबाची ओळख असते. मुलगी लग्नानंतर सून बनली तरी आपल्या मातापित्यांची मदत करणे हा तिचा गुन्हा नसून तिचे कर्तव्य असू शकते. तर मित्रांनो, जर सुनेने आपल्या कमाईतून आपल्या आजारी मातापित्यांची मदत केली तर ते काय चुकीचे आहे? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. गोष्ट आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.